श्री स्वामी समर्थ. हॅलो एव्हरीवन. तर तुम्हाला सुद्धा माझ्यासारखे असे केस हवेत का लांब आणि अगदी निरोगी, ना डॅन्ड्रफ ना केस गळती. आता ते कुरळे आहेत आणि मला कुरळेच आवडतात. मी त्यांना कधी सरळ करण्याचा प्रयत्न करत नाही. एकदा केला होता पण तो मला तोट्यात गेला होता. तर आज मी शेअर करते तुमच्याशी माझं हेअर केअर रुटीन. म्हणजे आठवड्यातून 2 वेळा मी केसांची कशी काळजी घेते, त्यामुळे इतके माझे केस निरोगी आहेत. तर अगोदर माझ्या हातात दिसते ना, ते आहे माझं घरीच बनवलेलं तेल. तर आता हे प्रत्येकाकडे असेलच असं नाही. त्या तेलाची रेसिपी सुद्धा लवकरच मी तुमची शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही मला फॉलो करून ठेवा. अजूनही हेअर केअर, स्किन केअर सगळ्या काही रेसिपी मी तुमच्या हळूहळू शेअर करणार आहे. त्यामुळे सगळं पाहण्यासाठी ना नक्की फॉलो करा. तर हे तेल मी घेतलेलं आहे माझ्या केसांच्या लांबीनुसार. तर तुम्ही तुम्ही जे काही कुठलं तेल वापरत असाल ना, आता ते घेतलं तरी चालेल. पण या तेलामध्ये ज्या गोष्टी मिक्स करायच्यात ना, त्या पाहून घ्या. तर 2 किंवा 1.5 चमचा ना आपल्याला ॲलोवेरा जेल यामध्ये घ्यायचं आहे. मग ते घरगुती असेल ना, ते मिक्सरमधून बारीक करून घेतलं तरी चालेल. 1 चमचा आपल्याला ग्लिसरीन घ्यायचं आहे. जर आपली केस कोरडी असतील, फ्रीजी असतील ना, गुंता होत असेल ना, तर ग्लिसरीनमुळे ना आपले केस एकदम सॉफ्ट होतात. आणि त्यानंतर डॅन्ड्रफ असेल, तुमच्या स्काल्पमध्ये इचिंग होत असेल ना, तर भीमसेनी कापूर थोडासा कुस्करून घ्यायचा आणि इतका बारीक कुस्करायचा ना, म्हणजे तो तेलात आणि त्या जेलमध्ये व्यवस्थित मिक्स होईल. आणि त्यानंतर काय करायचं, व्हिटॅमिन ईची एक कॅप्सूल जी आहे ना, इथे दिसते ना, तर ती 1 कॅप्सूल आपल्याला यामध्ये टाकायची आहे. आणि हे मस्त असं हे मिक्स करून घ्यायचं. तर व्हिटॅमिन ईची जी कॅप्सूल आहे ना, ती केस वाढण्याला सुद्धा मदत करत असते. त्याचबरोबर आपलं स्काल्प निरोगी राहतो, म्हणजे डॅन्ड्रफ वगैरे कमी व्हायला मदत होते. तर हे जे आहे ना, हेच हेअर केअर रुटीन मी फॉलो करते. आणि मी आता घरी बनवलेलं तेल वापरते. त्याच्यावरचं तुम्ही कुठलंही वापरू शकता. कुठल्याही तेलाने सुद्धा खूप छान रिझल्ट आपले येतात. फक्त कंटिन्यू वापरायचं. म्हणजे 3 महिने हा प्रयोग तुम्ही करून पहा. कुठलेही समजा एखादं पॅराशूट तेल तुम्ही घेतलं आणि त्यामध्ये या वस्तू घालून ना, तुम्ही 3 महिने फक्त वापरून पहा आणि व्यवस्थित आपल्या टाळूला हलक्या हाताने मसाज करायची. आणि संपूर्ण लेंथला देखील आपल्याला हे तेल लावायचं आहे. कारण यामध्ये ग्लिसरीन आणि ॲलोवेरा जेल आहे ना, याने आपले केस जे आहेत ना, ते सॉफ्ट होतात आणि गुंता होत नाही. आणि मस्त अशी हलक्या हाताने मसाज करून घ्यायची 5 ते 7 मिनिटं. आणि मस्त अशी वेणी घालून किंवा केस बांधून ठेवायचे. आणि एक तर रात्री लावून तुम्ही सकाळी धुवू शकता किंवा सकाळी लवकर लावून तुम्ही दुपारी धुवू शकता. म्हणजे 4-5 तास तरी आपल्या केसांना हे तेल राहायला पाहिजे. आणि तुम्हाला जो शॅम्पू आणि कंडिशनर सूट होतोय त्याने छान केस स्वच्छ धुवून घ्यायचे. तर हे रुटीन फॉलो करा आणि असेच छान छान हेअर केअर, स्किन केअर पाहण्यासाठी मला देखील फॉलो करा. आता मी एक मास्क वापरते माझ्या केसांसाठी. तो देखील तुमच्याशी मी लवकरच शेअर करणार आहे. त्यामुळे फॉलो करून घ्या आणि पटकन लाईक करा बरं. तर चला पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.